नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मस्त पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. रिमझिम पाऊस चालू आहे आणि अशा वेळेला मार्केटमध्ये पावसाळा सुरू झाला की मका भरपूर येत असते. जी उन्हाळ्यामध्ये लावलेली मका असते तर ती पावसाळ्यामध्ये बरोबर पाऊस सुरू झाला की तेव्हा ती मार्केटला येते. तर भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये मके विकायला आहेत मार्केटमध्ये. माझ्या चॅनलवरती मी मक्याच्या बऱ्याच रेसिपीज दिलेल्या आहेत, जरूर बघा. एखादी रेसिपी आवडली तर करून बघा. आजची रेसिपी माझी होणार आहे मक्याची. मसाला मका बनवणार आहे. आपण बाहेर गेल्यानंतर बीचवर जातो किंवा फिरायला गेल्यानंतर ठिकठिकाणी आपल्याला मके विकायला दिसतात, तर ते शेगडीवर भाजून देत असतात. त्याला मीठ मसाला लावून देत असतात. आज मी इथे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मसाला मका इथे बनवणार आहे, जो आपल्याला बाहेर भेटतो त्याच्यापेक्षा सुद्धा हा खूप छान लागणार आहे घरच्या घरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पोळे दाणे आपले आहेत हे बघा. अशा पद्धतीने आपल्याला सगळे दाणे हे काढून घ्यायचे. मी पॅन ठेवलेला आहे. तुम्ही पॅन किंवा आपला तवा जरी घेतला चपाती भाजतो तो तरी सुद्धा चालेल. गॅस आपला चालू आहे. इथे आपल्याला 1 टीस्पून घालायचं आहे तेल. सर्व बाजूने मी तेल घातलेलं आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. हे आपल्याला व्यवस्थित हे दाणे भाजून घ्यायचे. गॅस आपला फुलच आहे, कमी गॅस नाहीये. खूप पटकन होतात हे. तुम्ही जर रात्रीच्या वेळेला मका व्यवस्थित सोलून ठेवलात बसल्या बसल्या तर सकाळी उठल्याबरोबर सुद्धा तुम्ही हे पटकन हे मक्याचे दाणे असे करू शकता. हेल्दी आहे शरीरासाठी, त्यामुळे तुम्ही नाश्त्यामध्ये एक एक वाटी हे दाणे खाऊ शकता. रात्रीचे सोललेले असतील तर पटकन ही रेसिपी होते, काही जास्त लागत नाही वेळेला. हे बघा, हे दाणे छान इथे भाजलेले आहेत. जवळून दाखवते. मस्त वास सुटलेला आहे किचन मध्ये. दाणे आपले भाजून झालेले आहे. या प्रकारचे आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहेत. इथे गॅस बंद केलेला आहे. आपल्याला आता काही मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत. इथे पॅन खाली घेतलेला आहे. चाट मसाला आपल्याला घालायचा आहे. इथे अर्धा टीस्पून घालायचा आहे. 2 चिमटी मी इथे घेतलेली आहे लाल तिखट. तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. हे व्यवस्थित आपल्याला गरम पॅन आहे, पॅन मध्येच आपल्याला हे मिक्स करायचंय. सगळीकडे आपले मसाले लागले पाहिजे अशा पद्धतीने हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी चोळून घेते सगळीकडे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. थोडंसं जास्त कमी, प्रत्येकाचं तिखट खाण्याचं प्रमाण वेगळं आहे, तर तुम्ही तिखटाचं प्रमाण जास्त घेऊ शकता इथे. तर इथे आपले मसाला मका दाणे तयार झालेले आहेत. चटपटीत आपले मसाला मका इथे तयार झालेले. मसाला मका दाणे आपले तयार झालेले आहेत. किचन मध्ये छान मस्त वास सुटलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, करून बघा. काही वेळ लागत नाही. मक्याचे दाणे जर तुमचे सोललेले असतील तर ही मका झटपट आपल्याला बनवता येते. चटपटीत ही मका लागते, खूप छान लागते. तुमच्या मुलांपासून तुम्हाला सगळ्यांनाही हा पदार्थ नक्कीच आवडेल, करून बघा. प्रवासामध्ये कुठे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही प्रवासात एन्जॉय करू शकता, घेऊन जाऊ शकता डब्यामध्ये. पटकन होणारा पदार्थ आहे. माझ्या चॅनलवरती मक्याच्या बऱ्याचशा पदार्थांची लिस्ट, प्लेलिस्ट दिलेली आहे, तर जरूर करून बघा. मका ही आणतच असतो. त्याचे वेगवेगळे पदार्थ जर आपण करून खाल्ले तर आपल्या जिभेच्याही आपण चवी पुरवू शकतो आणि आपल्या मनालाही समाधान देऊ शकतो. खूप साऱ्या कॅलरीज याच्यामध्ये आहे, तर आपण प्रमाणात खायलाच पाहिजे. तसं तुम्हालाही माहिती आहे, प्रमाण जास्त झालं तर शरीराची गडबड होते. तर प्रमाणामध्ये आपण असे चटपटी पदार्थ नक्कीच खाऊ शकतो. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा.
माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या अशा रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.